मात्र दुसरीकडे माध्यमांसमोर येऊनच हा प्रश्नही उपस्थित झालेला आहे आणि दुसरीकडे त्या संदर्भातलं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांना द्यावं लागलेलं आहे। परिणय फुकेजी, मी आपल्याकडे येईल। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये झालेली वाढ यावरती आक्षेप, निवडणूक आयोग अद्यापपर्यंत काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीये। एकंदरीतच या संपूर्ण प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी टीका टिप्पणी आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला मिळते। परिणय फुके, भाजपचं यावरती काय म्हणणं आहे? मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्टीकरण दिलंय, मात्र संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांमुळे। बघा, असं आहे की कोणतीही निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर पराभूत उमेदवार पराभूत मानसिकतेने त्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात आणि काँग्रेसचा मागच्या 2014 पासून ज्या ज्या निवडणुकीत ते पराभूत होतात त्या निवडणुकीवर ते ईव्हीएम वर, इलेक्शन कमिशनवर किंवा कोणा ना कोणावर ते नेहमी त्याचा खापर फोडत असतात। 2014 मध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचा संपूर्ण देशात सुपडा साफ झाला त्यावेळेस त्यांनी ईव्हीएम हा विषय घेतला होता। त्यानंतर कालांतराने अनेक निवडणुका झाल्या, त्यातही त्यांनी ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींवरती पूर्ण राग उचलला होता। अनेक आंदोलन मोर्चे त्यांनी या संदर्भात केले, अनेक तक्रारी या संदर्भात केली। त्यानंतर कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या, काँग्रेस पक्ष विजयी झाला, त्यावेळेस काँग्रेस पक्षाला त्याच्यावर कोणताही आक्षेप नव्हता। त्यानंतर तेलंगणामध्ये काँग्रेस पक्ष विजयी झाला, त्यावेळेस कोणताही आक्षेप काँग्रेस पक्षाला नव्हता। कोणत्याही निवडणुका, ते गुजरातच्या निवडणुका हरले त्यावेळेस त्यांनी आक्षेप केला। महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मे 2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाने चांगला परफॉर्म केला, त्यावेळेस कोणताही आक्षेप काँग्रेस पक्षाला किंवा राहुल गांधीला नव्हता। आणि जसं एखादी निवडणूक हारलो तसं ते आक्षेप घेणं सुरू करतात। यावेळेस विधानसभेच्या, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी महायुतीच्या याच्यात मोठा यश आम्हाला संपादन झालं, मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आम्हाला महाराष्ट्र जनतेचा मिळाला, त्या पहिल्या वेळेस त्यांनी, राहुल गांधींनी ईव्हीएम वरती बोट देणं चालू। तांत्रिक अडचणीमुळे आता आपल्यापर्यंत आवाज यावेळेला परिणय फुके यांचा पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधूयात। मात्र राजकीय अभ्यासक